गाईज. हॅलो गाईस. आज आम्ही कुठे चाललोय गेस करा. ड्रेस घ्यायला. कोणासाठी ड्रेस घेतोय आपण किंजू? पिंक कलर ड्रेस. कोणासाठी? कोणाचा बर्थडे? माझा तर किंजूचा बर्थडे जवळ आलेला आहे. 17 ऑगस्टला तिचा बर्थडे आणि आज 9 तारीख आहे, पण आम्ही ऑलरेडी घेऊन ठेवतोय कारण की तिच्या बर्थडेला नागपंचमी आहे. तर आम्हाला माहिती नाही की तिच्या बर्थडेला शाळा आहे की सुट्टी आहे. तर सुट्टी असली तर तिचा बर्थडे आम्ही 15 तारखेलाच 15 ऑगस्टला ती शाळेत जाईल ना तेव्हाच तिला सेलिब्रेट करायला सांगणार आहे, कारण की मग भेटणार नाही ना तिला सेलिब्रेट करायला. आणि तिला खूप मजा वाटते बर्थडे सेलिब्रेशन करायला. हो, स्कूलमध्ये सगळ्यांचा बर्थडे असतो ना साजरा ती खूप नाचते, एक्साइटेड होते खूप नाचते. म्हणून काय माहिती आता तिच्या बर्थडेला सुट्टी आहे की काय. तरी पण आम्ही आदल्या दिवशीच तिचा बर्थडे करायला सांगणार आहे स्कूलमध्ये. तर चला मग आता मी इथे जाणार आहे आमच्या एरियामध्येच. हो आमच्याकडे पण छान छान दुकान आहेत भांडूप स्टेशनला. हो तर तिकडे जाणार आहे आणि फटाफट आम्ही घेऊन येतो. आणि आम्ही तिला 2 ड्रेस घेणार आहे. त्या दिवशी नागपंचमी पण आहे, तिचा बर्थडे पण आहे आणि स्कूलमध्ये जाण्यासाठी एक ड्रेस आणि स्कूलमध्ये जाण्यासाठी एक ड्रेस मम्मी घेणार आहे बहुतेक, मम्मी पप्पा आणि मी एक घेणार आहे आणि गुड्डू एक घेणार आहे खास तिच्या बर्थडे साठी केक कापताना घालण्यासाठी घेणार आहे. आणि आणि हो चॅनलला ना सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा है ना. आणि आता निघतो, मग नंतर कसं ट्रॅफिक वगैरे होतं ना, मग निघतो आम्ही लवकर. आम्ही निघतो मग. चला निघूया. चला आता निघतो आम्ही. घालून नको पंखा कमी करते पहिले थोडा. तर गाईज आत्ताच आम्ही आलोय शॉपिंग करून आणि मस्त शॉपिंग झाली फटाफट एकदम. तर एवढा झटपट शॉपिंग झाली ना, म्हणजे तुम्हाला मी काय सांगू. हे बघा, हे हेअरबँड घेतला आणि तिला आम्ही 2 ड्रेस घेतलेत कारण की तो ड्रेस जरा थोडा अल्टर करायला टाकलाय, तिला थोडा मोठा होत होता म्हणून. तर मी सांगते, तिचा ना बर्थडे साठी एक ड्रेस घेतलाय, बर्थडेच्या दिवशी जे घालणार ना तो एक आहे रात्री केक कटिंग करताना, त्याच्यासाठी आम्ही ड्रेस घेतलेला. त्याचा कलर आहे ना असा आहे, तुम्हाला दाखवते. हा हेअरबँड आहे ना, मोती कलर येतो ना गोल्डन टाइप्स मध्ये बघा हा. तर आम्हाला सेम हेअरबँड बर्थडेच्या दिवशी त्या ड्रेसची सरप्राईज देऊया. मग हे हेअरबँड सारखा ड्रेस आहे मोती कलरचा आणि बघा हा हेअरबँड ना सेम भेटला. किती छान वर्क आहे बघा ह्याच्यावरती. मी ना जरा जवळ येऊन दाखवते तुम्हाला. बघा किती छान आहे. साईडला इथं बघा कसं चाललंय. क्यूटी आहे ती, क्यूटी क्यूटी. आणि हा ड्रेस असा आहे बघा. हा ड्रेस ती स्कूल मध्ये घालणार. स्कूलमध्ये तिचा बर्थडे साठी हा ड्रेस घेतलाय. बघा सेट बघा असा स्कर्ट आणि टॉप, स्कर्ट टॉप सारखा आहे हे. आणि त्याच्यावरती हा हेअरबँड जाईल. कुठे गेला दुसरा हेअरबँड? आणि हा हेअरबँड आहे त्याच्यासाठी पर्पल मध्ये असा येतो. तर आम्ही पोचले आम्हाला दुकान दिसलं, तर मी म्हटलं चल त्या दुकानमध्ये जाऊया. आणि त्यांनी पहिले दाखवले आम्हाला थोडेफार, ते आम्हाला बिलकुल नाही आवडलं. त्यांना आम्ही बोललो की जरा इंडियन मध्ये दाखवा. आणि इंडियन मध्ये त्यांनी इतका छान ड्रेस काढला, तो लगेच आवडला. किंजूला आम्ही घातला आणि तिला लय आवडला. तिला अशी नाटक करत होती. नाटक म्हणजे ती अशी स्टाईल देत होती, पोस्ट देत होती फोटो काढायला. असं 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 करत होती. तिला इतका ड्रेस आवडला म्हणजे तो. तिला खूप आवडला आणि दुकानातली सगळे तिच्याकडे बघून हसत होती. आणि दुकानमध्ये त्यांनी तिला चॉकलेट पण दिले. चॉकलेट एवढी ती मस्त हे करते. तिला खूप आवडला ड्रेस. अरे लय आवडतो तिला. आणि तिला ना लगेच ओळख करते कोणाशी पण, लगेच मैत्री करते ती. दुकानात एक मुलगा होता, लगेच मैत्री केली त्याच्याशी. लगेच फ्रेंडशिप होते तिची, लगेच फ्रेंडशिप होते. तर मग नंतर मला एक दुकान माहिती होतं, तिकडे गेलो आम्ही आणि तिकडे हा ड्रेस घेतला. बघा स्कूल मध्ये थोडं फॅन्सी मध्ये तिला छान वाटेल हा ड्रेस. हे टॉप आहे सिंपल. तिला कसं आहे किंजू जास्त वेळ ना टोचतं ना, ती घालत नाही. मग आम्ही थोडं ना शाळेसाठी थोडं नॉर्मल आणि थोडं म्हणजे कमी डिझाईन मध्ये घेतलं. आम्ही तिला कपडे ना अशीच घेतो, जास्त अशी भरलेली नाही घेत, कारण की ती एवढं घालत पण नाही जास्त वेळ अशी कपडे. म्हणून आम्ही तिला थोडी सिंपलच घेतो कपडे, पण एकदम मस्त आहे ती.
आणि खूप छान भेटले कपडे तिला. हम्म. आणि मला एक साडी पण घेतली, हो पण ती साडी ड्राय क्लीन करायला टाकली आहे आणि फॉल बिलिंग पण करून भेटणार. ब्लाउज पीस आणायला पाहिजे होता का आपण, मी आणते उद्या. शिवायला टाकायला पाहिजे ना, नाही तर भेटणार नाही. तसं पण तिच्या बर्थडेला मी ड्रेसच घालणार आहे, है का नाही ग? हा, तर किंजूचं कसं होतं, प्रेफरन्स होता की हा. तिला ना पिंक कलर पाहिजे होता ड्रेस मध्ये. हो तर बघा हा फ्रॉक आहे पिंक. चा कलर आहे हम्म. पिंक आणि Pink पर्पल पण आहे त्याच्यामध्ये. हा. खूप छान भेटलं तिला, तिच्या भेटलं. आवडीचं भेटलं तिला. पिंक आहे फुल. आता तिला घालतो आणि तुम्हाला दाखवतो लगेच. हा. तर बघा गाईज, कसा आहे किंजूचा ड्रेस नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कमेंट करत नाही, कमेंट करा. ॲटलीस्ट आमच्या किंजूसाठी तर कशी दिसते ते सांगा आम्हाला. आणि आमचे व्हिडिओ असेच बघत राहा. आणि पुढे पुढे तुम्हाला आणखी मस्त असं काही काही छान ब्लॉग्स ब्लॉग्स खूप येणार आहेत सरप्राईज आहे आमचे. मोठं. खूप सरप्राईज आहे मोठं. त्यासाठी तुम्हाला आमचे व्हिडिओ बघायचे आहेत कंटिन्यू. किंजू पोस्ट कर फोटो काढायला. कसा वाटला ड्रेस? असं कर, असं कसा आहे ड्रेस? असं. सुंदर ड्रेस मिळाला ग. मला असंच काहीतरी घ्यायचं होतं जरा वेगळं, नाहीतर नेहमी नेहमी काय करतो आपण, फ्रॉकच घेतो ना. गाईस फ्रॉक घेतला आपण आणि मी खेळी पोचतो. ओ, घरी पोचलो. घरी पोहोचलं. म्हणून म्हटलं नेहमी नेहमी फ्रॉक काय, असं थोडस काहीतरी असं फॅन्सी पण घेऊया तिला. म्हणजे थोडस वेस्टर्न बोलतात ना ग, आणि थोडस वेस्टर्न काहीतरी. आणि काय आणि काय बोल. हा, बोला. आणि काय? आणि बोलो. आणि लाईक केला, लाईक केला, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केला. आणि माझा ड्रेस कसा वाटला ते सांगा. मागे येऊन दाखव. आणि आणि माझ्या बर्थडेला तुम्ही सगळे या. माझ्या बर्थडेला सगळं या. आणि आणि बोल, मी नाही बोलत काय, तूच बोल ना. आणि आणि पुढे पण बोलायचं असतं आणि काय. आणि आणि आता आम्ही झोपणार कारण की आमचं डोकं दुखायला लागलं आणि आम्हाला खतरों के खिलाडी बघायचंय. थांब, तिला बोलू दे ना तिला. हा बोल. मला सरप्राईज कसे दिसते? कसं दिसतंय? सुंदर. चलो ठीक आहे. बघितलं काय विजय करते. चला तर मग चला तर मग तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि किंजूचा ड्रेस कसा वाटला ते पण सांगा. आणि पुढे पुढे अजून खूप छान छान ब्लॉग्स येत राहणार आहेत. तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला कळेल ब्लॉग आल्यावरती. तर असं सपोर्ट करत राहा आमच्या छोट्याशा चॅनलला. त्याला ग्रो करायचं आहे मला खूप मोठं. तर मग थँक्यू. आता भरपूर वर्ष झाली, 3-4 वर्ष काय 5 वर्ष होत आली. तर आपला चॅनल थोडाफार तरी ग्रो झालाच पाहिजे. येस. हा, त्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. सपोर्ट करा आणि आपल्या छोट्याशा चॅनलला पुढे ठेवा. सबस्क्राईब करा. 2000 सबस्क्राईब कम्प्लीट होणार आहेत ह्या चॅनलमध्ये पण. तर फटाफट या. करा. हा नाही सॉरी हा नाही ह्या आमच्या channel कुकिंग नाही. चॅनलला. हा Cooking मी ते channel ला. मेन्शन करते कुकिंग चॅनलचं आमचं काय नाव आहे. स्वातीच किचन आहे. हा. तिकडे 2000 सबस्क्रायबर्स होणार आहेत गाईज. हो. तर प्लीज सपोर्ट करा चॅनलला. आणि इथे बहुतेक 1000 होणार आहेत ह्या चॅनलला. ह्या चॅनलला आता 1000 होत. हा, तर नक्की थोडेसे दोन्ही बाकी चॅनलला आहे. पण सबस्क्राईब करा. आणि मम्मीचं जे आणि- इंस्टाग्राम आहे ना त्याला किती कम्प्लीट होणार आहे मम्मी सांग त्याला तू? आता 10,000 फॉलोअर्स पूर्ण होतील. पण थोडेसे कमी आहेत, एवढेच कमी आहेत. 40 का 50च कमी आहेत. पण किती दिवस झाले तेवढे होतच नाहीत. तेवढे व्हायला पाहिजे. तर मग मी सगळं इथे मेन्शन करते. इथे ए, फॉलो काय करा. झालं किंजो, ये इकडं. तर नक्की फॉलो करा आणि असं सपोर्ट करा. जोपर्यंत चला मग बाय. मग पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय.